क्लोज युअर आईज. दोन्ही हात मांडीवरती किंवा मांडीच्या पुढ्यामध्ये ह्याप्रमाणे ध्यान मुद्रेमध्ये तुम्ही बसू शकता. शरीरामध्ये कसलाही ताणतणाव थकवा नसेल. ध्यानाला बसताना नेहमी सुखासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्ही जास्त वेळपर्यंत बसू शकाल. हळूवारपणे दोन्ही हात वरती घ्या आणि अलगदपणे खाली मांडीवरती किंवा मांडीच्या पुढ्यामध्ये ध्यान मुद्रेमध्ये तुम्ही ठेवू शकता. पाठ मान सरळ. पाठ सरळ असेल, मान सरळ असेल तर आपलं संपूर्ण लक्ष हे सहजच श्वासाकडे केंद्रित व्हायला सुरुवात होते. निद्रा येत नाही, त्यामुळे पाठ मान सरळ. चेहऱ्यावरती प्रसन्नता, मन प्रसन्न. प्रसन्न चित्ताने आपलं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे केंद्रित करा. दोन तीन दीर्घ श्वास घ्या आणि हळूवारपणे सोडा. मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी पुढील काही वेळ आपण आनापानसती या ध्यानाचा अभ्यास करणार आहोत, ज्याला श्वासावर आधारित ध्यान असंही म्हटलं जातं. आनापानसती हा पाली शब्द आहे. याचा अर्थ असा होतो, आन म्हणजे आत जाणारा श्वास, अपान म्हणजे बाहेर जाणारा श्वास आणि सती म्हणजे त्याकडे लक्ष केंद्रित करणे किंवा त्याला पाहणे. ज्याप्रमाणे श्वास आत जातोय आणि बाहेर येतोय त्याला फक्त पाहणे, जसा आहे तसा. श्वास लांब आहे तर आपण जाणलं, श्वास लांब आहे. श्वास मध्यम आहे तर आपण जाणलं, श्वास मध्यम आहे. श्वास लघु आहे, आपण जाणलं, श्वास लघु आहे. आणि श्वास हलका म्हणजे लक्षातच येत नाहीये आत जातोय की बाहेर येतोय, त्याची जाणीव देखील होत नाहीये, पण शरीर अनुभव घेत आहे ते देखील आपण जाणतो. अशा 4 प्रकारे श्वासाची शरीरामध्ये देवाणघेवाण होत असते. याला जाणणे, याला पाहणे, यालाच आनापानसती ध्यान असं म्हणतात. प्रसन्न मनाने, प्रसन्न चित्ताने, चेहऱ्यावरती प्रसन्नतेचे भाव आणि या भावासोबत श्वासात जातो, बाहेर येतो. सहज स्वाभाविक श्वास जसा आहे तसा त्याकडे लक्ष द्यायचं.
ठेवत असतो. एक अवस्था असते जी बसताना, दुसरी असते आपण मॅक्झिमम वेळेला उभे असतो किंवा चालत असतो, आणि चौथी अवस्था आहे की जेव्हा आपण लाईंग डाऊन म्हणजे झोपलेलो असतो. तर ह्या ज्या 4 अवस्था आहे, ह्या 4 अवस्थेमध्येच आपल्या शरीराची हालचाल होत असते. बरोबर आहे. तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्ही ऑफिसमध्ये जर का काम करत असाल, तर तुम्ही बसलेले असता चेअरवरती. बरोबर आहे. कोणी मार्केटिंगचा जॉब करत असेल, तर त्याचं मॅक्झिमम ट्रॅव्हलिंग असतं. तो गाडी चालवत असेल किंवा पायी चालत असेल, ह्या पद्धतीचं त्याचं लाईफस्टाईल असतं. आणि सायंकाळच्या वेळेला घरी आल्यानंतर रात्री आपण लाईंग डाऊन म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो. झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला असं वाटतं की आपलं मन काय झालेलं आहे, झोपलेलं आहे. पण असं बिलकुल नाही आहे. त्यावेळेला देखील आपलं मनाची प्रक्रिया चालू असते, आणि त्याचा देखील झोपतानाचा सजगतेचा अभ्यास आहे. तर 4 प्रकारे आपण आपल्या शरीराची हालचाल करत असतो, आणि ह्या 4ही प्रकारामध्ये जर का आपल्याला कळालं की अवेअर कसं राहायचं, सजग कसं राहायचं, तर कसं होईल? चांगलं आहे का वाईट आहे? निश्चितच चांगलं आहे. बरोबर आहे. कारण सजगतेचा अभ्यास हा फक्त 1 तासाचं ध्यान किंवा 15 मिनिटाच्या ध्यानाचा नाही आहे. संपूर्ण जीवनामध्ये आपल्याला जागृती पाहिजे. पण ती मिळवायची कशी? त्याचं सिंपल सोपं टेक्निक जे शिकवलेलं आहे, ते म्हणजे ह्या 4ही अवस्थेमध्ये आपण जागृत कसं राहायचं. तर तो अभ्यास आता आपण करणार आहोत. आपण आता ऐकण्याचा अभ्यास केला 5 मिनिटं. आपण काय केलं की नेचरला ऐकलं. पाण्याचा आवाज ऐकतोय, पावसाचा आवाज ऐकतोय, पक्ष्यांचा आवाज ऐकतोय, बघतोय, झाडाची पानं कशी हालताय ते बघतोय, है ना, पक्षी कसे उडत येत आहे ते बघतोय. हे सगळं आपण ऑब्झर्व करत होतो. तर आपलं लक्ष कुठं होतं यावेळेला? निसर्गाकडे. आपण कुठे कनेक्ट झालो? निसर्गासोबत. आणि निसर्गासोबत जेव्हा कनेक्ट झालो, तेव्हा इतर विषय आपल्या मनामध्ये होते का? बिलकुल नाही. आपण पूर्णपणे निसर्गाशी समरस झालो. आणि जेव्हा निसर्गाशी समरस होतो, त्यावेळेला आपल्याला त्याचे वेगळे अनुभव पाहायला मिळतात. आपली जागृती ही वेगळ्या पद्धतीने आपल्यामध्ये आपल्याला दिसायला लागते. तसंच आता चालताना. चालताना कसं चालायला पाहिजे? तर आपल्याला जागृतपूर्वक चालायचंय. तो चालण्यासाठी आपण दोन्ही पाय आपले सरळ रेषेत जसे आहे तसे. आता हे 2 प्रकारे आपण चालतो. आता जो अभ्यास करणार आहोत हा प्रयत्नपूर्वक करणार आहोत. आपण असं कधीच चालत नाही. बरोबर आहे. आपलं चालणं कसं असतं? नॅचरल. बरोबर आहे. तो पण आपण अभ्यास करणार आहोत. पण सुरुवातीला आपण प्रयत्नपूर्वक करणार आहोत. दोन्ही पाय जमिनीला सरळ रेषेत, 4 बोटांचं किंवा आवश्यक तेवढं अंतर ठेवा, आणि संपूर्ण लक्ष जमिनीचा स्पर्श पायाला होतोय त्याकडे. पायाला जो स्पर्श होतोय, तो स्पर्श आपण पूर्णपणे शरीरामध्ये अनुभव घेतोय, केसांपर्यंत, डोक्याच्या केसांपर्यंत. आणि आपलं संपूर्ण लक्ष आता हळूवारपणे आपल्या श्वासावर केंद्रित करत दोन्ही हात समोर. समोर यासाठी की शरीराचं संतुलन राहावं. शरीराचं संतुलन आपलं इकडे तिकडे जाऊ नये, यासाठी आपण दोन्ही हात समोर ठेवतोय. आपलं संपूर्ण लक्ष पायाच्या बोटांकडे आपण ठेवणार आहोत 1 फूटपर्यंत. म्हणजे पायाचा अंगठा जो दिसेल तिथपर्यंत आपल्याला लक्ष न्यायचं आहे, जेव्हा आपण पाय उचलून ठेवणार आहोत. सुरुवातीला मला फक्त तुम्ही ऑब्झर्व करा, आणि नंतर तुम्ही त्याच्याकडे प्रॅक्टिसला जा. जेव्हा आपण वॉकिंग मेडिटेशनचा अभ्यास करणार आहोत, त्यावेळेला आपल्याला उजवा पाय हा सुरुवातीला उचलायचा आहे. हा उचलत असताना पृथ्वीची जाणीव, जमिनीच्या स्पर्शाची जाणीव. हळूवारपणे पहिले आपण टाच उचलली, नंतर पंजा उचलला, पंजाची बोटं उचलली आणि पाय उचलला. श्वास घेत 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 पाय उचलला, आणि श्वास सोडत 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 1 फुटापर्यंत जाईल असा हळूवारपणे पाय सोडला. पहिले टाच, नंतर पंजा, नंतर पायाची बोटं. याची जाणीव ठेवत आपल्याला मागचा पाय, पुढचा पाय पूर्ण ठेवल्यानंतर मागचा पाय हळूवारपणे आपण उचलला, आणि श्वास घेत उचलला, श्वास सोडत आपण खाली ठेवला. श्वास घेत मागचा पाय उचलला, श्वास सोडत पाय खाली ठेवला. पायाच्या अंगठ्याच्या बोट्याकडेच लक्ष आपलं आहे. श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय सोड. श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय खाली ठेवला. प्रयत्नपूर्वक आपण करणार आहोत, हळूवारपणे करणार आहोत, कारण या अभ्यासाचा आपला सराव नाही. श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय ठेवला. श्वास घेत पाय उचलला,
श्वास सोडत पाय ठेवला. जिथे आपण थांबणार आहोत तिथे श्वास घेत पाय उचलला आणि श्वास सोडत जिथे थांबत आहोत तिथे पाय ठेवला. ही झाली एक स्टेप. यानंतर आपल्याला टर्न व्हायचंय, फिरायचंय. तर फिरत असताना कसं फिरणार, पायाची जी मुवमेंट आहे ती 90 डिग्री मध्ये असेल. अशा प्रकारे श्वास घेत पाय उचलला, राईट लेग 90 डिग्री, श्वास सोडत पाय खाली ठेवला, श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय खाली ठेवला, श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय खाली ठेवला, श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय खाली ठेवला. असंच पुन्हा पुढे जाणार आहोत. श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय खाली ठेवला. याप्रमाणे संपूर्ण लक्ष पायांच्या समोरच्या बोटाकडे. हे प्रयत्नपूर्वक करत आहोत आपण. शरीराची, जमिनीच्या स्पर्शाची आणि श्वासाची जाणीव. पुन्हा जिथं थांबत आहोत तिथं थांबलो. 90 डिग्री मध्ये पुन्हा टर्न अराउंड. अँड रिलॅक्स. असंच का करायचं? आपण म्हणू शकतो जोरात चालू, परत रिटर्न, आम्ही श्वास बघत बघत करू, परंतु आपल्याला तो अवेअरनेसचा अनुभव नाही येणार. तुम्हाला जर का सजगतेचा अनुभव, आपलं मन किती विचलित होतं आणि त्याला किती वर्तमानात आणू शकतो, हा जर अनुभव घ्यायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला प्रयत्नपूर्वक वॉकिंग मेडिटेशनचा अभ्यास करावा लागणार. ठीक आहे, सुरू करायचं. चुकलं तर चुकू द्या, परत कॉन्सन्ट्रेट करून पुन्हा जसं सांगितलं तसं सुरू करा. ओके, स्टार्ट.
तर आपण चालण्याचा अभ्यास केला. चालताना कसं सजग राहायचं, कसं जागृतपूर्वक चालायचं, हा अभ्यास आपण केला. परत एकदा एक 2-3 मिनिटासाठी आपण जो काही अनुभव आता घेतलेला आहे, त्या अनुभवासोबत शांतपणे उभं राहून, डोळे बंद करून, श्वास आत जातोय, बाहेर येतोय याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. याला पण उभं राहण्याचं ध्यान म्हणतात. ठीक आहे. म्हणजे आपण बरेचदा 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी रिलॅक्स होण्यासाठी उभं राहत असतो. आता आपण डोळे बंद करून करणार आहोत, परंतु हे उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपण करू शकतो. तर सुरुवातीला आपण डोळे बंद करून करूयात 2 मिनिटासाठी. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये, 4 बोटाचं अंतर. अच्छा, या वॉकिंग मेडिटेशनचा आणखी एक फिजिकल बेनिफिट खूप चांगला होतो, की स्पाईनचा जर कोणाला काही त्रास असेल पाठीचा, तो देखील आपला बरा होण्यासाठी मदत होते. बसल्याचं ध्यान केल्याने आणि वॉकिंग मेडिटेशन केल्याने आपलं पोश्चर करेक्ट होण्यासाठी देखील आपल्याला फायदा होतो. तर आपण 2 मिनिटासाठी क्लोज युअर आईज. जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ. चेहऱ्यावरती स्माईल, मन प्रसन्न, प्रसन्न चित्ताने आपण शरीराची, जमिनीची, मनाची आणि श्वासाच्या अनुभवाची जाणीव ठेवणार आहोत, अनुभव घेणार आहोत. इकडे लक्ष राहील, एवढेच डोळे ओपन करायचे आणि श्वासाचा अनुभव घेत, जमिनीचा स्पर्श, शरीरासोबतचा अनुभव, मन आणि श्वास या अनुभवासोबत 1 फुटापर्यंत नजर जाईल एवढे डोळे ओपन करून श्वासाकडे पाहायचं. आपल्याला जी शांतता प्राप्त झाली आहे, जे सुख प्राप्त झालं आहे, ते आपण आपल्या स्वतःसाठी आणि या सृष्टीतील सर्व सजीव प्राणी मात्रांसाठी वितरित करणार आहोत. त्याला पुण्य वितरण असं म्हटलं जातं. मनातल्या मनामध्ये आपल्या स्वतःसाठी हे शब्द म्हणायचे आहे. मला शांतता प्राप्त हो. माझी सर्व दुःखातून मुक्तता हो. मी वैरमुक्त हो. आणि मला निब्बाण प्राप्त हो. आजच्या ध्यान सत्रासाठी एकत्रित आलेले सर्वजण, सर्वांची सर्व दुःखातून मुक्तता हो.
सर्वांना शांतता लाभो, सर्वांना सुख, समृद्धी, सुदृढ आरोग्य आणि संपन्नता लाभो, सर्वांना निपान प्राप्त हो. इतरांसाठी देखील जेव्हा आपण कल्याणाची भावना करतो, त्यावेळेला त्याचा लाभ हा आपल्या सर्वांना होत असतो. त्याचप्रमाणे या सृष्टीतील सर्व सजीव प्राणी मात्र सुखी हो, त्यांना देखील शांतता प्राप्त हो, ते देखील दुःखमुक्त होत, त्यांना सुख, समृद्धी, सुदृढ आरोग्य आणि संपन्नता लाभ, त्यांना निपान प्राप्त हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण. प्रसन्न मनाने हळुवारपणे आपले डोळे उघडा, रिलॅक्स. माझं नाव स्वतेज आहे आणि एक्सपिरियन्स माझा एकदम चांगला होता. म्हणजे एकदम जे थॉट्स वगैरे होते ते एकदम शांत झाले होते आणि एका प्रकारे जे कॉन्सन्ट्रेशनचं जे इश्यू आपल्या सध्या चालू आहे तर एकदम अटेन्शन एकदम श्वासाकडे केल्यासारखं झालं आणि मन एकदम शांत झालं. माझं नाव किरण आहे. फर्स्ट टाइम मी मेडिटेशन केलं. याच्या अगोदर केलं पण ते एकदम प्रॉपर नाही केलं. आणि फर्स्ट टाइम जेव्हा करतो तर भरपूर थॉट्स येतात. तर भरपूर मी टाइम म्हणजे कॉन्ट्रॅक्शन केलं, म्हणजे विचारावर भरपूर येत होतात. सांगायला गेलं ना तर मी मन लावून सरांनी आम्हाला गाईड वगैरे व्यवस्थित केलं. बस भरपूर छान वाटलं. थँक्यू. मन शांत झालं. जे विचार सारखे चालू होते ते त्याच्यामध्ये बदल जाणवला. एक शांत मन आणि जास्त सारखे विचार येत होते ते कमी झाले. तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही जुने मेडिटेटर आहात. हो, पण मी आता कंटिन्यू प्रॅक्टिस नाही आहे. नाही. शून्यागारच्या 8 ऍक्टिव्हिटी मधला तुम्हाला सगळ्यात म्हणजे आवडलेला पॉईंट काय आहे? वॉकिंग मेडिटेशन खूप चांगलं वाटलं. हो. आता आपल्या ध्यानाला आणि लेणीमध्ये ध्यान या सत्राला मला वाटतं वर्ष पूर्ण होत असेल. तर हे करत असताना तिन्ही ऋतू आपण इथं बघितले. याच्यातून परिवर्तनशीलतेची जी जाणीव होते ही कदाचित घरी राहून ध्यान करण्यामध्ये होत नसते. इथे येऊन ती जाणीव प्रकर्षाने होते. आणि वर्षभरापासून सर जे मार्गदर्शन करत आहेत, महेंद्र सर नेहमी आम्हाला म्हणतात की मी तुमच्यासारखाच आहे, पण जो आम्हाला मार्गदर्शन करतो तो आमच्यासाठी गुरुच, असं आम्ही मानतो. तर या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद सर. खूप छान वाटलं. माझं हे शून्यगारामधलं दुसरं मेडिटेशन आहे, म्हणजे दुसऱ्या वेळेसच आले मी. खूप छान वाटलं. सरांनी नेहमीप्रमाणे चांगलं मार्गदर्शन केलं. थँक्यू.